तुम्हाला माझा आमचूर पावडरचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राइब करा। बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करा, म्हणजे काय होईल, जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। नमस्कार, मी शीतल। तुम्ही पाहताय शीतल रेसिपी। शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण कच्च्या कैरीपासून आमचूर पावडर बनवणार आहोत। तर हे आमचूर पावडर वर्षभर टिकते आणि आपण कुठल्याही भाज्यामध्ये किंवा वरणामध्ये हे आमचूर पावडर घालू शकतो। हे आमचूर पावडर खूप छान लागते भाज्यामध्ये। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी कडक अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत। तर ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहे। तर आपल्याला ह्या कैऱ्या इझिली मार्केटमध्ये अवेलेबल मिळतात। तर आता आपण याचे कैरीवरचे साल काढून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक सीलर घेतलेला आहे। सीलरच्या सहाय्याने हे वरचं कवच काढायचं आहे आपल्याला। तर हे थोडं हार्ड असते, हळूवार काढून घ्यायचं आहे आपल्याला। पूर्ण आंब्याचा याचं साल काढून घ्यायचा आहे। जर ते सालासकट जर आपण कापले तर ते त्याच्यामध्ये हिरवं बनतं, म्हणजे हिरवं आमचूर पावडर बनतं। तर हिरवं आमचूर पावडर न बनता जसं मार्केटमध्ये असते त्याच पद्धतीचं आपल्याला बनवायचं आहे, म्हणून वरचे साल काढून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता दोन्ही आंब्याचे इथे आपल्याला वरचे सीलरनं काढून झालेले आहे साल। आता आपण सुरीच्या साहाय्याने असं आंब्याचे काप करून घेणार आहोत। आतमध्ये कोळ आहे त्यामुळे आंबा हा कापला जात नाहीये। तर आता हे बघा, अशा पद्धतीने काप कापल्याच्या नंतर सुरीच्या साहाय्याने आपल्याला बारीक असे पतले काप करून घ्यायचे आहे। जेवढे आपल्याला पतले काप करता येईल तेवढे पतले करून घ्यायचे आहे, त्यामुळे आपले उन्हाला वाळवायला लवकर सुकल्या जातील। तर आता आपल्याला बघा अशा पद्धतीने लांब आकाराचे असे कापून घ्यायचे आहेत। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे आंब्याचे काप कापून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने आपले दोन्ही आंबे बारीक अशा पतल्या अशा लेयर इथे कापून झालेल्या आहेत। तर आता आपण हे कैरी उन्हामध्ये सुकवून घेणार आहोत। 4 ते 5 दिवस आपल्याला उन्हामध्ये सुकवत घालायचं आहे। तरी मी इथे कापड आथरलेला आहे आणि खाली असं कापडावरच टाकायचं आहे। तुम्ही इथे एखादा रुमाल किंवा असं काही सुद्धा याच्यामध्ये कापड कॉटनचा आथरून तुम्ही इथे असं कैऱ्या सुकवत घालायच्या आहे उन्हाला। तर मी इथे उन्हामध्ये सुकवत घालत आहे। तर बघा अशा पद्धतीने इथे माझ्या कैऱ्या पूर्ण सुकवायला घातलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता मी एक एक असं हाताच्या सहाय्याने टाकलेले आहेत, म्हणजे ते छान सुकल्या जातात। तर आता बघा 5 दिवसाच्या नंतर किती छान कुरकुरीत झालेल्या आहेत, कडक अशा हे झालेल्या आहेत बघा, मस्त अशा झालेल्या आहेत। तर आता आपण एका उकळीमध्ये टाकायच्या आहे आणि त्या अशा थोड्याशा कुटून घ्यायच्या आहेत। तर त्या कुटल्यामुळे आपल्याला मिक्सर आपलं खडखड असं वाजणार नाही आणि आपल्याला पावडर तयार करायला अगदी सोपं जाईल। तर आता बघा मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता जसं मार्केटमध्ये असते तसं सेम त्याच पद्धतीचं आपल्या इथे आमचूर पावडर बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकता। तर हे आमचूर पावडर वर्षभर तर टिकते। तर हे हवाबंद डब्यात ठेवायचं आहे। तर तुम्ही माझा आमचूर पावडरचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।